लौकिक वर्णन ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी केलेलं आहे आणि या कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण करूया। आई जिजाई वंदन माझे तुझिया चरणाला आणि तुझ्याच पोटी वीर शिवाजी आला जन्माला। हो मध्याईचा जाने केला स्वदेश कार्याला स्वदेश कार्याला आणि या सोशाहिरी मुजरा माझा श्री शिवरायाला हो मुजरा श्री शिवरायाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मवीरगड बहादूरगड नावाचा जो किल्ला आहे तिथं धर्मवीर छत्रपती संभाजीराव महाराजांचे 32 दिवस हाल केले। 1 वर्षापूर्वी आम्ही त्या किल्ल्यावर गेलेलो आणि त्या किल्ल्यावर एक खूप चांगल्या दर्जाचं स्मारक धर्मवीर संभाजी महाराजांचं त्या पेडगावला 52 वेशी आहेत आणि 52 हत्ती 52 मोटांनी पाणी ओढायचे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे 52 तुकडे करून त्या 52 वेशींवर टाकलेले का तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरचा सगळा राग त्या औरंगजेबानं त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्यावर काढला आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांचं मस्तक त्या भाल्याच्या टोक्यावर नाचवलं। खरं त्याचा परिणाम असा झाला की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती ताराराणींनी मोगल मर्दिनी जसं कालीमातेला महिषासूर मर्दिनी म्हणतात तसं छत्रपती ताराराणींना मोगल मर्दिनी म्हटलं जाते आणि या छत्रपती ताराराणींनी संताजी घोरपडेने धनाजीराव जाधवांच्या मदतीनं जो स्वातंत्र्य संग्राम मांडला आणि महाराष्ट्राची शौर्यभूमी या शौर्य संस्कृतीची लेणी पुन्हा एकदा जागृत केली आणि त्यांच्यावर शाहीर योगेशांनी रचलेले खूप छान पवड आहे। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोद्धार का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी भी छुटा नहीं, जीवा काठी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं, वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन हाथा कौन जीता पूछ तो लो संसार को, कोटि कोटि कंठों में शंभू तेरी जय जयकार है, अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है, राष्ट्रफूल के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर देह ठेवताना जे शेवटचं वाक्य बोलले छत्रपती शिवाजी महाराज की काशी विश्वेश्वर मुक्त करा, अयोध्या मुक्त करा आणि मथुरा मुक्त करा, म्हणजे आपले आदरणीय योगी माननीय नरेंद्रजी मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं अयोध्या काशी विश्वेश्वर मुक्त करून दाखवली। काशी मथुरा तो एक झाकी है, अयोध्या तो एक झाती है, काशी मथुरा बाकी है। पुढचा प्रवास आपला चालू झालेला आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची एक गारद एक ललकारी देऊन आपण थांबूया। छत्रपती शिवाजी महाराज दरबारात येत असताना ही गारद दिली जायची। छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये रामायण आणि महाभारत हे ग्रंथ वाचून जिजाऊ मासाहेबांनी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मन मस्तक मनगटात जे संस्कार पेरले त्याचंच प्रतीक म्हणजे हिंदवी स्वराज्य होतं आणि म्हणून विक्रम संवत्सरानंतर शिवशक छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केलं आणि तिची गारद अशी होती, आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम, महाराज गणपती गजपती गज अश्वपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनुती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतास महाराजाधिराज श्री शिवछत्रपती महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, बोलो भारत
माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय